कोस्टल रोडच्या बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आपत्कालीन यंत्रणेच्या अनेक चालकांना माहितीच नाहीये। बोगद्यात लागलेल्या आगीनंतर या अनेक बाबी आता समोर येत आहेत। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहजपणे जाता येतं। या दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण 13 क्रॉसिंग बोगदे प्रत्येकी 300 मीटर अंतरावर बांधले गेलेले आहेत। क्रॉसिंग बोगद्यांची लांबी साधारणपणे 11 ते 15 मीटर इतकी आहे। या दुर्घटनेनंतर बोगद्याशी संबंधित विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सुधारण्याची गरज आता भासते आहे। मुंबई पालिकेकडून लवकरच एक समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार आहे। आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, खरं तर एखादा जेव्हा प्रकल्प राबवला जातो त्याचा विचार हा पुढचा विचार करूनच तो बांधला जातो। जर कुठली दुर्घटना घडली तर त्यातून कसं बाहेर पडायचं या सगळ्या गोष्टी त्यात असतात। पण सामान्य माणसांपर्यंत, वाहन चालकांपर्यंत बऱ्याचदा या गोष्टी पोहोचत नाही। नुकतीच लागलेली कारला आगीची घटना आणि त्यानंतर आता ही समोर आलेली सगळी बाब, काय याच्यापर्यंत पुढे आता निघू शकतं? कस्तुरी, तुम्ही म्हणताय तसं खरं आहे। एखादा प्रकल्प बांधल्यानंतर पुढच्या भविष्याचा विचार करूनच सगळ्या सोयी सुविधा केल्या जातात। अगदी तशाच प्रकारचा कोस्टल रोडचा हा प्रोजेक्ट होता। प्रकल्प तयार आला, कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत आला। मात्र कोस्टल रोडचा जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये आपत्कालीन व्यवस्था ही देखील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आली। मात्र ही जी कोट्यावधी खर्च रुपये करून आपत्कालीन व्यवस्था बांधली किंवा जी माहिती आहे त्याचीच इतर जे वाहन चालक आहेत, मुंबईकर आहेत, त्यांना माहितीच नाहीये। आणि त्याचमुळे 1 ते 2 दिवसापूर्वी कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये जो बर्निंग कारचा थरार घडला, त्यानंतर ह्या जी यंत्रणा आहे कोस्टल रोडची त्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। आणि त्याच संदर्भात आता मुंबई महानगरपालिका एक समन्वय म्हणून बैठक आयोजित करणार आहे। आणि या बैठकीतून मुंबईकर असतील किंवा इतर जे वाहन चालक आहेत त्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये एका बर्निंग कारचा थरार पाहिला आणि त्यावेळी अर्धा ते 1 तास जी वाहतूक कोंडी आहे ती कोस्टल रोडवर झालेली पाहायला मिळाली। हा जो बर्निंग कारचा थरार होता तो बोगद्यामध्येच झाला होता। मात्र हे जो दोन्ही बोगदे आहेत त्यातून इकडून तिकडे जाण्यासाठी 13 छेद बोगदे देखील तयार करण्यात आलेले आहेत। 300 मीटर अंतरावर हे बोगदे आहेत। आणि जी ही घटना घडली होती ती याच ठिकाणी कोस्टल रोडच्या बोगद्यात जिथे 13 छेद केलेले आहेत, जिथे तो दरवाजा आहे, कोस्टल रोडला जिथे घटना घडेल त्या घटनेच्या दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी अगदी तिथे मध्यस्थीच घटना घडली होती। मात्र वाहन चालकांना ही कुठलीही कल्पना नसल्यामुळे काही करता आलेलं नाही, कुठलीही माहिती नव्हती। त्यामुळे आता संबंधित कोस्टल रोडचा अग्निशमन यंत्रणा जी आहे त्या संबंधित यंत्रणा असेल किंवा संबंधित जो विभाग आहे या विभागाला माहिती देण्यासाठी किंवा मुंबईकर आणि वाहन चालकांना माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच एक समन्वय बैठक आयोजित करेल आणि या बैठकीतून ही माहिती देण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यात जर अशी कुठलीही घटना घडली आगीची किंवा कोस्टल रोड असेल किंवा कोस्टल रोडचा बोगदा असेल तर लवकरच यंत्रणा जी आहे ती सतर्क झाली पाहिजे, यंत्रणेला माहिती मिळाली पाहिजे। आणि जे नागरिक आहेत किंवा वाहन चालक आहेत त्यांनी देखील ताबडतोब संबंधित विभागाशी संपर्क केला पाहिजे। या संदर्भात ही बैठक लवकरच आयोजित केली जाईल। मात्र आपण जर पाहिलं तर कोस्टल रोड जो आहे तर कोस्टल रोडचा बोगदा आहे त्या बोगद्याला 13 छेद देण्यात आले आहे। 300 मीटर अंतरावर ते दरवाजे आहेत। जर अशी काही घटना घडली तर जिथे घटना घडेल त्या दिशेवरून दुसऱ्या विरुद्ध दिशेला पटकन जाता येतं। मात्र त्यामुळे शिल्पा, अर्थातच सुविधा आहेत पण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।